10वी आणि 12वी मध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन आणि या विद्यार्थ्यांना मी विनंती करते त्यांनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न नम्र अभिवादन करते। त्याचप्रमाणे आजच्या आपल्या या दिवशी दिनाचा सोहळा आपण खूप उत्साहाने साजरा करत असतो। या स्वातंत्र्य दिनाला तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आपले सगळे जे शहीद आहेत ज्यांनी बलिदान दिलं आणि हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे त्या सर्व शहीदांना आणि बलिदान केलेल्या अनेक नाम आणि अनाम अशा वीरांना आजच्या दिवशी आपण आदरांजली अर्पण करूया। भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास जर आपण पाहिला तर तो दत्तरंजित असा इतिहास आहे। जवळजवळ 100 वर्ष हा स्वातंत्र्य लढा चाललेला होता। 1857 पासून ते जवळजवळ 1947 15 ऑगस्ट 1947 असा हा प्रचंड चाललेला संग्राम आणि या संग्रामामध्ये अनेकांनी केलेलं बलिदान, अनेकांनी केलेला पराक्रम हा आपल्याला विसरता येत नाही आणि म्हणूनच हा संपूर्ण इतिहास हा रक्तरंजित इतिहास आहे। त्याचप्रमाणे त्याला क्रौर्याची सुद्धा एक किनार आहे। अनेक नाम अनाम अशा वीरांनी या स्वातंत्र्याच्या होमामध्ये आपलं बलिदान दिलेलं आहे। आपण आपला राष्ट्रध्वज फडकवतो तेव्हा आपल्या नेत्यांच्या देशभक्ती, धैर्य, सत्य ही जबाबदारी येते। आपले राष्ट्र मजबूत आणि आत्मनिर्भर बनवणे हे आपलं कर्तव्य आहे आणि जबाबदारी पण आहे। आपण सर्वजण मिळून एक उज्ज्वल भविष्यासाठी काम करण्याचा संकल्प करू जिथे शांतता, सौहार्द आणि समृद्धीच्या आपण सर्व राहू शकतो। आज मी इथे एक विशेष घोषणा देखील करत आहे। आपल्या कर्णबधीर व मानसिक विकलांग विद्यार्थ्यांसाठी संस्थेच्या खर्चाने मिड डे मील सुरुवात करत आहे। डॉक्टर कुसुमताई नरवणे यांचे या विशेष मुलांचे मदत करण्याचं
दत्तलीत हा नवीन टप्पा साकार करण्यात आम्ही सगळे विश्वस्तांनी ठरवले आहेत, त्याचा खूप आनंद होत आहे. पालक, शिक्षक जेव्हा यांनी देखील या कार्यात हातभार लावावा अशी माझी विनंती आहे. धन्यवाद आणि सगळ्यांना स्वातंत्र्य दिवसाची खूप खूप शुभेच्छा.